हॅलो एव्हरीवन. तर आज आहे शिवराज स्पेशल संडे. असं का म्हणते ते कळेल पुढे पुढे, व्हिडिओ पूर्ण पहा. तर आम्ही तिघजण निघालो आहोत आज शिवराजच्या कपड्यांची शॉपिंग करायला. शाळा चालू होऊन झाले इतके दिवस, पण अजून शाळेच्या कपड्याची शॉपिंग राहिली होती. हे बघा, आमच्या इथल्या नदीला असं पाणी आलंय आणि ही आहे आमच्या पुण्यातली छोटीशी सुंदरशी ट्रॅफिक, जे दरवेळेस ट्रॅफिकमध्ये फसतो. फायनली ट्रॅफिकमधून निघून आम्ही आलो आहोत शिवराजचे कपडे घेण्यासाठी. कपडे घ्यायला इतका लेट कारण की त्यात चुकी माझी नसून दुकानवाल्या काकाची आहे. 1.5 महिना त्यांच्या मागं लागून फायनली शाळेचे कपडे त्यांनी आणले आणि आम्ही आलोत. माझ्या शिवराजचे इतके सारे फ्रेंड आहेत हे त्याच्या हाताकडे बघूनच कळेल. माझ्या शिवराजने कपडे ट्राय केले, त्याला कपडे आवडले, कपडे घेतले, कपडे घेऊन आम्ही निघालो. पाऊस थांबला होता त्यामुळे म्हटलं चला बरं झालं. घरी जाता जाता आठवण आली, आज आहे संडे. संडे म्हणजे आमच्या डांगी चौकातला रविवार स्पेशल बाजार. सो बाजारामध्ये आलो. शिवराज म्हटला वडापाव खायचा आहे, त्यांनी वडापाव घेतला, मी घेतलं पॅटीस. मम्मी सोबत नव्हती कारण की मम्मीचा होता उपवास. आम्ही दोघांनी मम करून करून मस्तपैकी दोघांनी एन्जॉय करत वडापाव खाल्ला. मम्मी गेली थोडीशी शॉपिंग करायला, भाजीपाला घ्यायला. मम्मीने विचारली चप्पल आवडली का, म्हटलं नको. मग गेलो बाजारामध्ये, भाजीपाला वगैरे घेतला. पण आमच्या मातोश्री आहेत महान, कारण की त्यांना काहीच भाजीपाला आवडत नव्हता. पावसाने भिजलेला होता किंवा महागडा होता, त्याच्यामुळे बघत 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 पुढं गेलो, बाजारातून निघालो. मग आमच्या शिवराज भाऊनी केलेला आहे कार्यक्रम. तो म्हणजे असा की त्यांनी हरवलेले आहेत पुस्तक, त्यांनी त्याचं कर्म केलं आणि मग शेवटी मला माझं धर्म निभवण्याची बारी आली. माझं धर्म म्हणजे मला त्याला परत पुस्तक घेऊन देणं. आमच्या साहेबांनी हरवलेले पुस्तक मी घेतले परत आणि दमून करून आलो फायनली घरी. खूप थकले होते, पैशाला सुद्धा खूप आज शिवराजनी लुटलं मला. सो भेटू पुढच्या व्हिडिओ.